घरात भाजीपाला नाही आहे आणि अचानक पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर अगदी रसरशीत आणि मस्त मटणापेक्षाही छान भाजी जर करायची म्हटलं तर अगदी झटपट करता येईल आणि तुमच्या घरातल्या साहित्यातच करता येईल तुम्हाला. तर अगदी रेस्टॉरंटपेक्षाही छान होईल, चवीला भन्नाट लागेल अशी भाजी आहे. आणि खायला जर घेतली तर भाकरीसोबत, भातासोबत, तुम्ही कशासोबतही, पोळीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. सोपीसुद्धा आहे, कमी साहित्य लागतं, वेळही कमी लागतो, खूप काही साहित्यही नाही आहे आणि झटपट होणारी भाजी आहे. पाहुण्यांना सुद्धा आवडेल, घरच्यांना सुद्धा आवडेल. कधी घरी जरी भाजीपाला नसेल आणि अचानक अशी भाजी जर करायची म्हटलं तर अगदी सोपी भाजी आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी अगोदर मी काय केले, कांदे घेतले 3 मध्यम आकाराचे, त्याचे काप करून घेतलेत आणि आपलं चॉपर मिक्सरचं भांडं आहे त्यात चॉपिंग करून घेते, म्हणजे एकसारखा बारीक कांदा करून घेते. नसेल तर थोडासा मिक्सरमधून आपण भांड्यातून, छोट्या भांड्यातून काढून घेतला तरी चालेल बिना पाण्याचा. तर ते बारीक कांदा करून घेते मी. बारीक कांदा करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला जसा बारीक पाहिजे बारीक चिरतोय आपण तसा चिरून घेतलेला आहे. तर इथे चिरून घेतलेला कांदा आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला जी चव येईल बारीक चिरलेल्या कांद्याने ती अगदी मस्त चव येते. तर आपला कांदा बारीक करून झाला आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे लांब आकार काप करून घ्यायचे आणि देठ काढून टाकायचं आहे आपल्याला. तर 2 भाग करून घ्यायचे आणि नंतर देठ आपल्याला काढून घ्यायचे बाजूला. तर इथे पूर्ण मिरच्या मी सुद्धा कापून घेतल्यात आणि देठ काढून घेतले. तर मिरच्यासुद्धा आपल्या कापून झाल्या आणि टोमॅटो आपल्याला काय करायचं आहे, तो सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे. तर मी इथे चाकूच्या सहाय्याने भांड्यात बारीक करून घेत नाही, एकदम बारीक होईल तर थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे टोमॅटो आपण मिडियम आकाराचा चिरून घेतलेला आहे. तर तो आपल्याला चिरलेला टोमॅटो एका प्लेटीमध्ये, त्याच प्लेटीमध्ये काढून ठेवायचा आहे, म्हणजे आपली भाजीची तयारी, ग्रेव्हीची जी तयारी आहे ती तयारी झालेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आपलं चिरून झाल्यानंतर एक खलबत्ता घ्यायचा आहे छोटा. त्यामध्ये आपल्याला खडे मसाले, म्हणजे 1 भेंडी विलायची, 1 खायची हिरवी विलायची आणि 4 लवंग घेतलेले आपले, त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर थोडेसं कातडेवरचे लवंग, जी मोठी लवंग आहे आणि छोटी लवंग खायची, त्याचे कातडे थोडेसे मसाल्यात दिसतील तर तुम्हाला बारीक कुटून दाखवते मी. तर थोडंसं जाडसर आलेलं आहे ते, म्हणजे त्याचे वरचे कातडे जे आहेत ते थोडेसेच मसाल्यामध्ये आलेले आहेत, पण तरी आपल्याला ते टाकायचे आहेत. तरी ते पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं, पुढची प्रोसिजर, एक भांडं घेतलं मी भाजी करण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे, दालचिनीचा छोटासा तुकडा घालायचा आहे आणि 2 तेजपान घालायचे आहेत. तेलात आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे, म्हणजे ते मसाल्यांचा, खड्या मसाल्यांचा फ्लेवर हा भाजीला येईल. तर आपलं दालचिनीचे सुद्धा आपण तुकडे घालून घेतले. त्याच्यानंतर ते खालचं तळून झालं की बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेतला आहे. आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण व्यवस्थित एकसारखं त्याला ब्राऊन करून घेतोय तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, गॅस हा फुल ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे लवकर कांदा तुमचा ब्राऊन होईल. तर कांदा इथे छान ब्राऊन झालेला दिसतोय, रंग बदललेला आहे. त्या स्टेजवरती आपल्याला हिरवी मिरची आणि टोमॅटो, जे आपण 1 टोमॅटो बारीक करून घेतलेला होता तो घालायचा आहे आणि आपल्याला अगोदर टोमॅटो एकसारखा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे थोडासा भाजल्यासारखा करून घ्यायचा आहे. गॅस ते फुल ठेवायचा आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे, आणि थोडंसं चमच्याच्या सहाय्याने त्याला दाबत राहायचं आहे. तर एकसारखा पूर्ण मसाला आपल्याला भांड्याला चिटकतोय तर व्यवस्थित फिरून घ्यायचा, म्हणजे भांड्याला बाजूला करपला गेला नाही पाहिजेत आणि मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो अगदी मस्त आला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण मस्त फ्राय करून घेतोय. फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं, चांगलं 1 कप आपल्याला इथे पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला टोमॅटो आणि कांदा चांगला शिजला गेला पाहिजे. तर दुसरा चमचा घेतला आहे मी, कारण बाजूला चिटकतंय त्यामुळे काय होतं, एकसारखं आपल्याला चमच्याने काढून घेता येईल असा चमचा घेतलेला आहे मी. तर तुम्हाला जर वाटलं आत्ताच तेच पण काढून टाकायचं तर काढून घेऊ शकता, पण थोडंसं भाजीला फ्लेवर येण्यासाठी अजून ठेवलं तरी चालेल. तर इथे कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊ झालेलं आहे, थोडंसं शिजलेलं सुद्धा आहे. शिजल्यानंतर आपल्याला त्या स्टेजवरती काय करायचं, व्यवस्थित आपल्याला ग्रेव्ही तयार व्हायला लागली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. तर भाजीच्या आकाराने आपण इथे हळदसुद्धा घालून घेतली. लाल मिर्च पावडर घातली 2 चमचे, धणे पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि गरम मसाला घातला आहे 1 चमचा. आपण जो कुटून घेतला आहे तो मसाला आपल्याला नंतर घालायचा आहे. अगोदर आपला घरगुती जो मसाला असेल तो घालायचा आहे, रेग्युलरचा तो घातला आहे मी, आणि धणे पावडरसुद्धा 1 चमचा घालून घेतलेली आहे. व्यवस्थित आता इथे काय करायचं, आपल्याला पूर्ण मसाले फ्राय करून झाल्यानंतर ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे. अगदी चटचटीत ज्यावेळेस ग्रेव्ही होते ना, म्हणजे रंग बदलतोय ग्रेव्हीचा, त्यावेळेस अगदी भाजी छान लागते तुमची. तर ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडंसं अजूनसुद्धा आपण पाणी घालणार आहोत. तर इथे व्यवस्थित आपण ग्रेव्हीला पाणी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालतोय. तर चांगलं मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. 1 ग्लास पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे चांगला मसाला शिजेपर्यंत. मिडियम गॅस करायचा आहे आणि मसाला मस्त शिजवायचा, म्हणजे कांदा आणि टोमॅटो याची ग्रेव्ही झाली पाहिजे. तर शिजण्यासाठी आपण झाकण ठेवतोय. तोवर काय करायचं आहे, आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पीठ घेतल्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद घालायची आहे आणि लसणाची पेस्ट घालायची आहे, लसण अद्रक पेस्ट घालायची आहे 1 चमचा. व्यवस्थित आपलं हे सारण घालून झालं की चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे त्यामध्ये.
मीठ घालून झालं की हाताच्या साहाय्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं. ही टिप्स लक्षात ठेवा. आपण यात पाणी एकदम घालणार नाही आहोत. तुम्ही एकदम पाणी घालाल, पाणी एकदम घालायचं नाही आहे. अगोदर पूर्ण मसाले लसणाची पेस्ट एकजीव करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन गोल गोल हाताने आपल्याला दाबून पीठ मळायचं नाही आहे. अगदी भुसभुशीत नुसतं पाणी लागल्यासारखं करायचं आहे आणि वरती बोटं करून घ्यायची आहे. तर बोटाने अलगद चोळायचं आहे आणि आपण कोरडं कोरडं बेसन पीठ कसं करतोय तशा प्रकारे करायचं आहे. म्हणजे आबडधोबड त्याच्यात बेसन वड्या झाल्या पाहिजे. म्हणजे मटणासारखे पीस दिसतील, तुम्हाला दिसायलाही छान दिसतील. तुम्ही नुसते प्लेन जर केले तर एवढे छान दिसणार नाही आहेत ते. तर आता पाणी घालण्याची गरज नाही, थोडं थोडं पाणी करून मी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपण केलेल्या वड्या अगदी मस्त झालेल्या आहेत. तर मधात आपण ग्रेव्ही बघणार आहोत, कारण आपलं बेसन पीठ भिजेपर्यंत मंद आचेवर आपण ग्रेव्ही ठेवली होती. तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला रंग आणि मऊ खूप छान झालेला आहे. तर आता काय करायचं तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे वड्या तयार करून घ्यायच्या आहे आपल्याला. तर हाताने आणि बोटाने दाबून करण्याची गरजही पडत नाही, कारण आपण ज्यावेळेस भिजवतो ना बेसन पीठ त्यामुळेच वड्या तयार व्हायला लागतात. फक्त काय करायचं, लहान मोठ्या एकसारख्या होण्यासाठी थोडंसं तोडून घ्यायचं आणि खाली राहिलेलं पीठ थोडंसं जोडून घेतलं तरी चालेल. थोडंसं अलगद हाताने दाबून घ्यायचं आणि नंतर अशा वड्या करून घ्यायच्या. तर आबडधोबड आपण ह्या ज्या वड्या बेसनाच्या करून घेतोय त्या दिसायला काय होतं, अगदी मटणासारखं वाटतही ना, एक बेसन वडी आहे आणि खायला आतपर्यंत खूप खुसखुशीत होते. ती अगदी मस्त येते, वरून टेक्स्चर कडक येते आणि आतमध्ये नरम येते, मस्त येते याचं टेक्स्चर. तर इथे आपल्या पूर्ण वड्या तयार झालेल्या आहेत. तर त्या मी प्लेटीत काढून घेतल्या. प्लेटीत काढून घेतल्यानंतर तेल चांगलं तापून घ्यायचं आहे. अगदी थंड तेलात तळायच्या नाही आहेत, चांगलं तपलेल्या तेलात टाकायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं आहे, तापलेल्या तेलात लगेच टाकायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या आहे. थोडंसं ब्राऊन रंग येऊ द्यायचा त्याच्यावरती, म्हणजे काय होईल, तुमचं जे बेसन पीठ आहे ते कच्चं लागणार नाही आहे. म्हणजे कच्च्या आपल्या आतमध्ये टाकल्यानंतर वड्या कच्च्या लागणार नाही आहेत. तर इथे पूर्ण तळून झाल्या, तुम्हाला दाखवते. आवडजवड तळून घेतल्यात मी आणि मस्त खुसखुशीत झालेले आहे. ते बघा, अगदी टाकल्या ना 5 मिनटात शिजून जातील अशा झालेल्या आहेत. तर आवडजवड मटणाच्या खड्यासारख्याच झालेल्या आहेत. तर काय करायचं, हे पूर्ण आपलं व्यवस्थित झालं आहे. तर आता काय करायचं, आपली ग्रेव्हीकडे जाणार आहोत आपण. ग्रेव्ही तर मस्त रस्सा घट्ट झाला आहे आणि जो रंग आला आहे ना त्याला वरती, तो खूप छान आला आहे. आणि ग्रेव्ही तुम्ही बघू शकता, कारण टोमॅटो आणि कांदा चांगला शिजला आहे. कारण आपलं ही प्रोसिजर होईपर्यंत तो शिजून झालेला आहे, म्हणजे भाजी करायला तुम्हाला सोपी जाईल. तर इथे चांगलं मी 2 ग्लास पाणी घालून घेतलं त्यामध्ये, कारण आपण वड्या ज्यावेळेस घालतो ना चांगले 5 मिनटं शिजू द्यावं लागतात. तोपर्यंत ग्रेव्ही जी आहे ती खूप घट्ट व्हायला लागते. ग्रेव्हीमध्ये चांगलं मीठ चवीनुसार घालून घेतलं आहे मी. मीठ घालून घेतलं की व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर आता काय करायचं आहे, थोडी ती कस्तुरी मेथी घालायची आहे. छान भाजी लागेल त्याने काय होतं, चव छान येते भाजीला. तर कस्तुरी मेथी घालून झाली की जो गरम मसाला आपण खलबत्त्यात कुटून ठेवला होता तो घालायचा, पूर्ण घालायचा आहे. कारण 4 लवंग घेतल्या, 1 भेंडी विलायची आणि हिरवी विलायची घेतली, ती कुटून घेतलेली आहे. त्याने जो भाजीला फ्लेवर येतो ना, तुम्ही ट्राय करून बघा. छोट्या छोट्या गोष्टीने भाजीला खूप छान चव येते. आपण वड्या ज्या करून घेतल्या म्हणजे तळून घेतल्यात त्या घातल्यात त्यामध्ये आणि मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचे 5 मिनटं याला. तर मधात आपण चेक करणार आहोत. तर रंग आणि भाजीचा रस्सा ग्रेव्ही जी आहे ना, तर खरंच खूप छान आहे. तुम्हाला पातळ जर हवी असेल तर थोडंसं पाणी घातलं अजून तरी चालेल, अर्धा ग्लास. तर गरम करून पाणी घालायचं आहे आणि थोडीशी अंगापुरती हवी असेल तर अंगापुरती असेल तर एवढंच पाणी लागेल आपल्याला. पण तुम्हाला जर वाटलं थोडंसं आपल्याला वड्यासोबत पाणी लागते, म्हणजे थोडीशी पतली लागते, तर पाणी घालू शकता, कारण आपलं लाल मिर्च पावडर हे व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे. तर इथे व्यवस्थित आपलं शिजत आहेत. परत आपण थोडंसं झाकण ठेवतो आहे, मधोमध आपल्याला मिक्स कर आणि आस्ता मस्त झालेले आहेत वड्या. आणि वड्या आणि रंग मस्त झाला आहे. थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं हे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं 2 मिनटं शिजू देण्यासाठी मी परत ठेवलं आहे. ठेवल्यानंतर काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून झालं की आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. तर रेडी झालेल्या भाजीला तुम्ही बघू शकता, मस्त गॅस बंद करून घेतला आहे. कोथिंबीर भुरभुरायचा आहे. कोथिंबीर भुरभुरल्यानंतर तुम्हाला चमच्याच्या साह्याने दाखवते मी. ग्रेव्ही आणि वड्या खूप छान झालेल्या आहेत. तर तेच पण आपल्याला लागत नसेल तर काढून टाकलं तरी चालेल, कारण आपण खात नाही जेवणात. नुसता फ्लेवर आपल्याला लागत होता भाजीला म्हणून घातलेलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही, वड्या अगदी नरम झालेल्या आहे आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, जरा ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी गरम करून घातलं तरी चालेल. तर वडी जी आहे त्यात घातलेली ती वडी आणि ग्रेव्ही खरंच खूप छान आहे. मस्त लागेल भाजी. मस्त लिंबू पिळा, गरम गरम पोळी घ्या किंवा भाकरी घ्या आणि ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ही भाजी कशी झाली इथे. तर अगदी तुमच्या पद्धतीने आणि घरातल्या साहित्यात होणारी भाजी आहे आणि गृहिणीला म्हणजे काहीच पाहायची गरज नाही की हे आणावं लागेल ते आणावं लागेल, अजिबात नाही आहे. अगदी घरच्या मसाल्यातल्या साहित्यातच, तुमच्या डब्यात जे साहित्य असतं त्यातच होईल. तर अगदी झणझणीत आणि झटपट होणारी भाजी, करायलाही सोपी, पटकन होणारी आहे आणि सर्वांनाच आवडेल. एकदा तरी ट्राय करून बघा. तर तुम्हाला अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.